दोन माकडे आले. तर तिकडून पळतच आली. पळतच आली पाठीमागची. हॅलो नमस्कार. सुट्टीला गावी निघालेलो आहे आणि आत्ता आहोत आम्ही गगनबावडा घाटामध्ये. नेहमी घराकडून येताना फ्रीजमध्ये जे शिल्लक भाजी राहते ते इकडे तिकडे कुठेही न टाकता आम्ही घेऊन येतो आणि घाटामध्ये ही माकडं आहेत त्या माकडांना टाकतो. पण एक माकड त्यातलं असं लबाड असतं की सगळी भाजी घेऊन पळून जातं. आज हे तसंच झालेलं आहे. संध्याकाळची वेळ आहे आणि सूर्यास्त व्हायला आलेला आहे. आत्ता साधारण आम्ही कोल्हापूरमध्ये आहोत आणि आकाशाचा रंग किती सुंदर आहे बघा. ट्रॉफिक फुल आहे. ट्रॉफिकमधून हळूहळू आम्ही आता पुढे निघालेलो आहे. मागे मी बसलेली आहे आणि गाडी किती फुल झालेली आहे बघा. गाडी आहे की टेम्पो आहे कधी कधी तेच समजत नाही. कारण माणसांपेक्षा गाडी आमची नेहमी अशी सामानाने फुल भरलेली असते. नेहमी आम्हाला इकडून घराकडे काहीतरी म्हणजे गावाकडे काहीतरी न्यायचं असतं. CNGच्या रांगेत गाड्या उभ्या आहेत. इथे आमचा गाडा लोळतोय. कंटाळा आहे गाडीत बसून. हॅलो नमस्कार, मी दर्शना. आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे. काल रात्री गावी आलेलो आहे. ह्याच्या अगोदरचे छोटे छोटे व्हिडिओ तुम्ही बघितले असेल प्रवासातून येते वेळेस मी केलेले. आणि आत्ता इकडे बघा जेवण बनवलेलं आहे. चपाती भाजी बनवून घेतलेली आहे. सगळं घेतलं तिथे ठेवलेलं आहे. आणि आत्ता लागलेली मी इकडची भांडी काढायला, कारण खूप खराब झालेली आहेत. कसं सासूबाई इथे एकट्याच राहतात आणि त्यांच्या वयामानानुसार साफसफाई वगैरे होत नाही. म्हणून म्हटलं अगोदर घराची स्वच्छता ही करावी आणि नंतर मग बाकीची उरलेली कामं करावीत. त्याच्यामुळे भांडी घासायला काढलेली, कारण बाहेर सावली आहे. हे बघा इथे सावली आहे. सावली असल्यामुळे भांडी घासून घेणार आहे. हे काय इथली भांडी काढलेली आहेत. इकडची पण भांडी काढायची आहेत. आणि हे जेवण बनवलेलं सगळं जिथलं तिथे ठेवलेलं आहे. म्हटलं भांडी अगोदर काढावीत. भांडी काढता काढता पटकन लक्षात आलं की म्हटलं हे तुमच्यावर शेअर करावं. हे बघा काल आणलेलं सामानसुद्धा असंच अस्ताव्यस्त पडलेलं आहे. तुम्ही म्हणाल काय पसारा, पण काय विलाज नाही आहे. रात्री उशिरा आल्यामुळे सगळं साहित्यसुद्धा असंच अस्ताव्यस्त पडलेलं आहे. सगळं पूर्ण झालं की मग तुम्हाला दाखवते फायनल. कारण सगळं आवरायचं आहे. पहिलं सुरुवात केलेली मी किचनपासून. वरून सगळं झाडून घ्यायचं आहे. हे सगळं मला हे स्वच्छ करायचं आहे. सगळं धुवून वगैरे साफ करायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग हॉल बेडरूम ह्याला सुरुवात करणार आहे. तर चला आता ही भांडी पटापट घासून घेते, कारण इथे सावली आहे. हा स्वार्थ पहिला आहे माझा. उन्हात घासण्यापेक्षा म्हटलं सावली, पण सावलीला म्हटलं भांडी घासावीत. नंतर मग हा जेवण वगैरे बनवलेलं आहे ते सगळंच आता म्हणजे जेवण बनवलेली भांडी वगैरे सगळेच आता बाहेर घेऊन जाणार आहे. चलो खूप पसारा आहे, वेळ काढून उपयोग नाही आहे. जाते आता भांडी घासायला. झाडलोट करायच्या अगोदर म्हटलं भांडी घासून घ्यावीत, कारण एकदा सावली गेली की पुन्हा असल्या कडक उन्हात मला भांडी घासावी लागतील. त्याच्यामुळे म्हटलं अगोदर बाबा पहिली भांडी घासून घ्यावीत आणि मग नंतर झाडलोट करावी. भांडी घासून इथेच बाहेर ठेवते. तर पहिली सुरुवात ज्याच्यात आपण भांडी ठेवणार आहे म्हणजे भांड्याचं जे जाळं आहे ते घासून घेते. त्याच्यानंतर मग ही भांडी घासून घेते, कारण भरपूर भांडी आहेत, वेळ लागणार आहे. तो पण सावलीसुद्धा सगळी जाणार आहे. त्याच्यामुळे पटापट भांडी घासून घेते आणि त्याच्यानंतर मग तुमच्याशी मी बोलते. तर भांडी घासून झाली, वरून झाडलोट वगैरे सगळे झाले. आत्ता लागलेली मी लादी पुसायला. त्यात लाईटही गेलेली आहे. त्यात मध्येच भाऊजाईचा फोन आलेला आहे. म्हटलं तिच्यावर गप्पा मारत बसले की वेळ खूप होणार. त्याच्यामुळे काम करत करतच म्हटलं तिच्यावर बोलावं, म्हणून एका कानाला फोन आहे आणि एका हाताने इथे मॉबने लादी पुसायची चालू आहे. लाईट कधी येईल माहीत नाही. गावाकडे ही लाईटीची अशीच बोंब आहे. एकदा गेली की ती कधी येईल हे मात्र सांगता येत नाही आहे. लाईट अजून काही आलेली नाही आहे. संध्याकाळचा चहा ठेवलेला आहे. एका साईडला दूध गरम करायला ठेवलेलं आहे. लाईट नसल्यामुळे तुमच्यावर काहीच मी शेअर करू शकत नाही. तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. परत भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत.